श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आपण माता तुळजाभवानी मंदिर, रामेश्वर महादेव मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर आणि शनेश्वर भगवान मंदिर आणि बाबा मच्छिंद्रनाथ मंदिर या परिसरामध्ये आपण आहोत. नमस्कार. मी सतीश. जय श्रीराम. नवरात्र उत्सव चालू आहे. सर्व उत्सवामध्ये दंग झाले आहेत आणि आनंदी झालेले आहेत. असा हा नवरात्रीचा उत्सव चालू आहे. आणि हे सर्व जे उत्सव असतात आपले धार्मिक, हे माणसाला कार्य करण्यासाठी, सेवा करण्यासाठी प्रेरित करत असतात. आणि त्यामधून माणसाने, प्रत्येकाने, भक्ताने सेवाबोध घ्यावा आणि आयुष्याला एक वळण देण्याचा प्रयत्न करावा. सेवा हे माणसाचं सर्वात अमूल्य एक काय म्हणता येईल त्याला, अमूल्य एक गोष्ट आहे. कारण त्या सेवेतूनच तो माणूस स्वतःतील हीन भावना आणि ज्या काही दुवे दावे असतात तो विसरून जात असतो आणि या मानवतेच्या सेवा कार्याला प्रारंभ करत असतो आणि तो मनातून स्वच्छ होत असतो. तर आपण बघू शकता, मी छत्रपती संभाजीनगर. नमस्कार. छत्रपती संभाजीनगर. जय महाराष्ट्र. तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन सेवा कार्य करा. तिथली स्वच्छता आणि त्याचा टापटीकपणा बघा. तिथले सुशोभीकरण करा आणि प्रत्येक मंदिराचा भकास झालेला परिसर हा पुष्प जे सुगंधित पुष्प असतात, त्यांच्या वेली असतात आणि झाडे असतात, यांनी तो सुशोभीकरण करावा. हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि हे प्रत्येक संभाजीनगर करत नाही तर महाराष्ट्रातील जनतेनी, आणि महाराष्ट्रातीलच जनतेनी नाही तर पूर्ण भारतभरातील जनतेनी आणि तसेच पूर्ण जगातील जनतेनी, म्हणजे प्रत्येक हिंदू धर्माने, प्रत्येक भक्ताने सेवा कार्य करण्याचा संकल्प करावा. आणि हे सेवा कार्य करून माणूस उच्च कोटीचे असे समाधान मिळवत असतो. आणि मी या ठिकाणी उस्मानपुरा येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आहे. 5 मंदिर माझ्या सेवेसाठी मी निवडलेले आहेत. म्हणजे मी गेल्या 25 वर्षापासून मी इथं राहतो आहे आणि सध्या एक 2-3 वर्षापासून मी या प्रोजेक्टवर काम करत आहे. 24 तास अहोरात्र मेहनत करून हा परिसर मला स्वच्छ करण्यासाठी मी संकल्पित झालेलो आहे. आणि 24 तास मी सेवा करत आहे. इथं दिवसभर मी झाडून काढत असतो, झाडी लावण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या लोकांना भेटून, भक्तांना भेटून या सेवा कार्यात